श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणीच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. अर्थविशेषच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहात बहुराष्ट्रीय कंपन्यांनी कर भरण्यासंदर्भात G7 या राष्ट्रगटानं पारित केलेल्या प्रस्तावाबाबत. श्रोतेहो, मॉरिशस, पनामा आणि असे अनेक देश त्यांच्याकडे दिल्या जाणाऱ्या कर सवलती किंवा कर माफी करता ओळखले जातात. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या याचा फायदा घेत या देशामध्ये आपल्या कार्यालयाची नोंदणी करून इतर देशांमध्ये कारभार करूनही कायदेशीरदृष्ट्या कर भरत नाहीत. यात बेकायदेशीर असं काही नसलं तरी सुद्धा ज्या देशांमध्ये या कंपन्यांचा कारभार चालतो त्या देशांना कर महसुलाचा लाभ मिळत नाही. सद्यस्थितीत सर्वच सरकारं आपला महसूल वाढवण्याच्या चिंतेत आहेत. त्यामुळे अमेरिकन सरकारनं G7 या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या बैठकीत मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना काही किमान कर आकारण्याचा आणि त्यांना करमुक्त प्रदेशातील नोंदणीद्वारे करमाफी सवलत मिळवण्याचा मार्ग बंद करण्याचा प्रस्ताव मांडला. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, कॅनडा, जपान आणि अमेरिका हे G7 संघटनेचे सदस्य देश आहेत. हा प्रस्ताव G7च्या बैठकीत मान्य झाला असला तरी तो प्रत्यक्षात येण्यासाठी इतरही देशांची सहमती लागेल. जागतिकीकरणाच्या काळानंतर आर्थिक उलाढालीचा आकार अनेक पटींनी वाढला आहे. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या उलाढाली या एखाद्या राष्ट्राच्या सकल राष्ट्रीय उत्पन्ना एवढ्या असतात. स्वाभाविक त्यातून संभाव्य कर संकलन चांगलं होऊ शकतं आणि त्यामुळे ज्या राष्ट्रात या बहुराष्ट्रीय कंपन्या कार्यरत आहेत त्यांच्या अर्थव्यवस्था सुद्धा बळकट होतील. या पार्श्वभूमीवर या निर्णयाचे व्यापक परिणाम होऊ शकतील. यावर भाष्य करताना अर्थतज्ञ वीरेंद्र तळेगावकर म्हणाले, कंपन्या आणि त्यांच्यावर लादलेले कर किंवा त्यांना मिळणारी सवलत हा विषय गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत राहिलेला आहे. अगदी आपल्याकडे भारतामध्ये जेव्हा पूर्वलक्षी प्रभावाने कर आकारणी लागू करायची तेव्हा माजी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांचा कर लक्षात असेल सगळ्यांना. त्या प्रकरणामध्ये वोडाफोनसारखी कंपनी असू दे, वेदांतासारखा मोठा स्टील आणि पोलाद क्षेत्रातील उद्योग असू दे, या सगळ्यांनाच फटका बसला. आंतरराष्ट्रीय न्यायालयांमध्ये त्यांचा याबाबत विजय झाला तरीसुद्धा देशाच्या अर्थव्यवस्थेला पूरक अशी ही करमात्रा लागू करण्याचे प्रयत्न अनेक देशांनी, अनेक सत्ताधाऱ्यांनी केलेले आहे. त्यातूनच नव्या G7 राष्ट्रात झालेल्या कराराचा आढावा या निमित्ताने घेता येईल. गेल्याच आठवड्यात झालेल्या G7 राष्ट्रांच्या बैठकीमध्ये कंपन्यांना किमान 15% कर आकारण्याची तरतूद करण्याचा प्रस्ताव बहुमताने पारित झाला. यामध्ये अर्थातच बलाढ्य अमेरिकेसारखे देश होते. अमेरिका, फ्रान्स, जर्मनी यासारख्या 7 प्रमुख देशांनी या करारावर सहमती दर्शवली. कंपन्यांना होणारा नफा आणि फायदा हा आपल्याच देशात कसा परत मिळवता येईल या दृष्टीने या कंपन्यांवर किमान 15% कर लागू करण्याची मात्रा सर्वसहमतीने मान्य करण्यात आली. यामुळे काय होईल की विदेशात जाऊन नफा कमवणं किंवा व्यवसाय करणं आणि त्याचा लाभ अन्य राष्ट्रांमध्ये प्रवर्तित करण्यापेक्षा स्वतःच्या देशाला कसा फायदा करून घेता येईल हा त्यामागचा हेतू आहे. यावर अनेक वर्षांपासून चर्चा झाली होती. अमेरिकेने याबाबत पुढाकार घेतला आणि अमेरिकेच्या नवीन अर्थमंत्री, ज्या की अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या गव्हर्नर देखील होत्या, अध्यक्षा देखील होत्या, त्यांनी हा प्रस्ताव पुढे आणत पूर्णत्वा दिली. या प्रस्तावामुळे आता मोठ्या कंपन्या जशा ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, फेसबुक, गुगल यासारख्या कंपन्यांना आता कर सवलतीची मात्रा इतर देशांमध्ये मिळणार होती ती आता मिळणार नाही. त्यामुळे अमेरिकन कंपन्या, फ्रान्स कंपन्या किंवा विकसित देशातील कंपन्यांचा उत्पन्न आणि त्यांचा नफा हा त्यांच्याच देशात परत येण्याचा मार्ग मोकळा होईल. यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत आलेली मंदी काही प्रमाणाने दूर करण्याचा प्रयत्न या देशांना करता येईल. सध्या कोरोना आणि टाळेबंदीने सगळ्याच राष्ट्रांचे आर्थिक अपरिमित नुकसान झालेले आहे. ते काही प्रमाणात भरून काढण्याचा हा मार्ग निश्चितच आहे. हा झाला पहिला टप्पा. यानंतर अशीच ही प्रक्रिया येत्या आणखीन काही देशांमध्ये आणि येत्या काही आणखीन बैठकींमध्ये चर्चेला जाण्याची शक्यता आहे. येत्या महिन्यातच होणाऱ्या G20 देशांच्या सभेत सुद्धा असा प्रस्ताव मांडला गेला तर त्याबाबत आश्चर्य वाटू नये.
हळूहळू ही प्रक्रिया अनेक देशांमध्ये आणि अनेक परिषदांच्या चर्चेवर येऊन कंपन्यांना किमान कर काही प्रमाणात मिळायला हवा, लावायला हवा, अशी एकसुरी भावना निर्माण होऊन त्यावर संमती होणं गरजेचं आहे. या कंपन्यांचा नफा आणि त्यांना होणारा लाभ हा आपल्या देशात कसा येईल आणि त्याद्वारे देशाची अर्थव्यवस्था कशी बळकट करण्याचा प्रयत्न केला जाईल, हेच या सगळ्या प्रस्तावामागचं आणि किमान कर आकारणीचं सूत्र आहे. किमान कराच्या बाबत अनेक विविध राज्यांमध्ये किंवा देशांमध्ये विविध कर टप्पे असतात. मॉरिशस आदीसारख्या देशांमध्ये तर काहीच कर सवलती दिल्या जातात. परिणामी ते देश त्या कंपन्यांना आकृष्ट करतात. अगदी भारतात म्हणायचं झालं तरी गुजरात, महाराष्ट्र यासारख्या राज्यांनी कर सवलतीची सुविधा देऊन आपल्याकडे उद्योग कसे राहतील, ओघ कसा निर्माण होईल हे पाहिलेले आहे. तेव्हा अशा किमान किंवा मोफत कर सवलतींचा बोजा इतरांवर न टाकता काही प्रमाणात तरी अशा कंपन्यांना कर देणं भाग पाडणं आणि अर्थव्यवस्थेला बळकटी आणणं हे या G7 राष्ट्रांच्या सूत्रांमुळे स्पष्ट झालेलं आहे. शुक्रवारी रिझर्व्ह बँकेनं आपला पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर केला. कोरोना साथ प्रसार, टाळेबंदी सारखे निर्बंध यामुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेच्या गतीला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं व्याजदर स्थिर ठेवले आहेत. दास यांनी चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या द्वैमासिक पतधोरणाचा आढावा जाहीर करताना सलग 6व्यांदा प्रमुख रेपो दर स्थिर ठेवले. सध्याचा 4% रेपो दर हा किमान स्तरावरील आहे. यामुळे लगेचच व्यापारी बँकांकडूनही गृह, वाहन आदी कर्जावरील व्याजदर कमी केले जाण्याची शक्यता कमी आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा 9.5% विकास दर साधेल असा अंदाज रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका आर्थिक विकासाला बसल्यानं या विकासदरामध्ये 1% घट करण्यात आली आहे. या आढाव्यामध्ये मान्सूनचा अंदाज सकारात्मक वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे कृषी क्षेत्राची कामगिरी उल्लेखनीय होऊ शकेल. जागतिक स्तरावर सुधार दिसत असून यामुळे देखील भारतातील उत्पादन आणि सेवा यांची मागणी वाढेल असे निरीक्षण गव्हर्नर दास यांनी पतधोरण जाहीर करताना नोंदवलं. अर्थव्यवस्थेत 15,000 कोटी रुपयांची रोकड तरलता उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली असून यामुळे हॉटेल, नागरी विमानसेवा तसंच आर्थिक फटका बसलेल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना मदत होईल. या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेच्या स्थितीवर भाष्य करताना अर्थतज्ञ उदय तारदाळकर म्हणाले, रिझर्व्ह बँकेने आपले पतधोरण जाहीर केले आणि येत्या वर्षभरात साधारण 5.1% महागाई निर्देशांक राहणार असं बाकीत वर्तवलं. महागाई ही आता सर्वांचं एक मोठी डोकेदुखी ठरली आहे आणि ती 5%च्या पट्ट्यात राहिली तर खरंच एक मोठा दिलासा मिळेल. अर्थात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच लोकांच्या आपण जर बघितलं तर उपजीविकेच्या साधनावरती खूप बंधनं आली आहेत आणि या 3 महिन्याचा विचार केला तर खूप मोठ्या प्रमाणात लॉकडाऊन प्रत्येक राज्यात होता आणि त्यामुळे एकूणच सर्व उत्पादना अशा निगडीत अशा ऍक्टिव्हिटीजमध्ये खूपच फरक पडलेला आहे आणि त्याच अनुषंगाने बँकेने सुद्धा आपला जो वृद्धी दर आहे GDPचा तो या वर्षात 10%च्या खाली राहणार असं बाकीत केलं होतं. जे पूर्वी 11-11.5% अशा बऱ्याच संस्थांनी सांगितलं होतं पण तसं आता काही होणार नाहीये. अर्थात मागच्या लॉकडाऊनमधून जे आपण शिकलो त्याचा एक महत्वाचा परिणाम म्हणजे हा नक्कीच आहे की आपण एकंदरीतच कॉस्ट कमी ठेवून आपला प्रॉफिट कसा वाढवावा हे आता कंपन्यांना समजायला झाले. मग त्यासाठी घरून काम असेल किंवा इतर काही गोष्टी त्यांनी केल्या आणि ह्याचा परिणाम खरंच त्यांच्या नफ्यावरती होत आहे. पण त्याच वेळेला मध्यमवर्गीय माणूस भरडला जाणार नाही याची पण काळजी सरकारला घ्यावी लागेल आणि त्या दृष्टीने आपण जर विचार केला तर अजून ज्याला आपण हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री म्हणतो म्हणजे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स यांचा पूर्णपणे कंबरडा मोडलेला आहे आणि लॉकडाऊन जर पूर्णपणे ह्या तिमाहीमध्ये उठला गेला तरच मला वाटतं साधारण नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये याचे आपल्याला पॉझिटिव्ह परिणाम दिसतील. एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं आपण पाहत असताना स्टॉक मार्केट दररोज नवीन उच्चांक गाठते निर्देशांकाचे. मुंबई स्टॉक एक्सचेंज 52,000च्या पुढे गेला त्याचा निर्देशांक. तसंच निफ्टीचा पण तो निर्देशांक 14,400च्या आसपास दिसतोय. त्यामुळे एकूण जी निर्देशांकांची जी उडी आहे ती गुंतवणूकदारांच्या पण अपेक्षा तेवढ्याच मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसत आहेत आणि आपल्या एकूणच इकॉनॉमीचा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात वित्तीय तूट आपल्याला दिसणार आहे जी मागच्या वर्षी आपण दिसली आणि त्या अनुषंगाने
काही तज्ज्ञांनी सरकारला असा पण सल्ला दिलाय की तुम्ही नोटा छापून त्याचा विनियोग करावा, म्हणजे सरकारने कर्ज घेणं हे कर्मप्राप्तच आहे. एक महत्वाची आणि मोठी दिलासा देणारी गोष्ट म्हणजे लसीकरण. आणि केंद्र सरकारने आता परत लसीकरणाची जी पूर्ण मोहीम आहे आपल्या ताब्यात घेतली आणि 18 वर्षाच्या पुढच्या लोकांना मोफत लसीकरण मिळणार आहे. आणि हे लसीकरण साधारण या वर्षाच्या शेवटाला म्हणजे डिसेंबर 21 पर्यंत करण्याचा सरकारचा मानस आहे. मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले तर त्याचा खरंच चांगला परिणाम होईल आणि उद्योगाला पण उभारी येईल. आणि जी भीती असते मनात बाहेर पडताना की आता मी कुठली ऍक्टिव्हिटी करायला जाऊ की नाही, ती भीती नष्ट होईल. आणि जेवढ्या लवकर लसीकरण होईल तेवढं चांगलं होईल. आणि लसीकरणाच्या बाबतीत मला वाटतं आता पूर्णपणे सकारात्मक एक ॲटिट्यूड दिसतोय. त्यामुळे लसीकरण जर व्यवस्थित झालं तर आपली परत अर्थव्यवस्था पूर्वपदाला येण्याला काही बाधा नसावी. पण एवढं मात्र आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपलं 1 वर्ष तर अगदी फुकट गेलेलंच आहे, तर निदान येत्या वर्षात तरी त्याच्यामध्ये बऱ्यापैकी भरपाई निघू शकेल का हे पाहणं आता उद्बोधक ठरेल. मंडळी, मार्च आणि एप्रिलमध्ये लादलेले निर्बंध अनेक राज्यांनी आता कमी केले आहेत. देशात लसीकरण मोहिमेस वेग मिळाला असून डिसेंबर 2021 पर्यंत भारत सर्वांना लसीकरण करण्यास सक्षम होईल. अर्थव्यवस्था सुधारण्याच्या मार्गावर वेगाने वाटचालीस सुरुवात करेल अशी अपेक्षा नुकतीच केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार के.व्ही. सुब्रमण्यम यांनी व्यक्त केली. कोरोनाचा परिणाम देशाच्या वित्तीय तुटीवर किंवा सरकारच्या निर्गुंतवणुकीच्या ध्येयावर होणार नाही असे स्पष्ट करत यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चालू आर्थिक वर्षासाठी प्रस्तावित केलेली वित्तीय तूट 6.8% मर्यादित ठेवण्यात सरकार यशस्वी ठरेल. शिवाय उर्वरित आर्थिक वर्षात सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आणि वित्तीय संस्थांमधील भागभांडवल विक्रीतून सरकारनं 175 लाख कोटी रुपयांच्या निर्गुंतवणुकीचे निश्चित केलेले लक्ष्य पूर्ण होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. श्रोतेहो, भारतीय अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान अर्थव्यवस्था आहे. यंदाचा मोसमी पाऊस महाराष्ट्रात आणि उर्वरित देशात वेळेत दाखल झाला आहे. मोसमी पावसाचे सकारात्मक अंदाज कृषी क्षेत्राला बळ देतील. कृषी क्षेत्राच्या चांगल्या कामगिरीचा परिणाम अर्थव्यवस्थेच्या इतर क्षेत्रात मागणी वाढण्यामध्ये होतो आणि त्यातून इतरही क्षेत्रांना ऊर्जा मिळते. त्यामुळेच भारतीय अर्थव्यवस्था जुलैपासून कात टाकेल असा अंदाज व्यक्त केला जातोय. चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेनं याच ऊर्जेतून भरारी घ्यावी अशीच सर्वांची इच्छा असेल. याबरोबरच आजचा अर्थविशेष कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं हा कार्यक्रम सादर केला होता. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती विवेक वानखडे, लेखन विनोद देशपांडे, निवेदन श्रद्धा मुखेडकर.